रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा भरलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मराठा समाज एकवटणार आहे। मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाने ही मागणी केली आहे। सरसकट कुणबी मराठा म्हणून आरक्षण नको अशी भूमिका आता कोकणातील मराठा समाजाने घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी कोकणातील मेळाव्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। चिपळूणमध्ये आज सकल मराठा समाजाचा एक मेळावा आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील काही भागातून या मेळाव्याला मराठी येणार आहेत। मात्र सध्या चिपळूणमध्ये बॅनरबाजी ही पाहायला मिळते। आपल्या पाठीमागे हा आपण बॅनर पाहू शकताय की हा बॅनर जो आहे हा या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा चिपळूणच्या वतीने लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गरजवंतांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। जरांगे पाटलांना योद्धा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहू शकतोय की आरक्षण जे मिळतं आहे हे आरक्षण फक्त मराठ्यांनाच मिळालं पाहिजे म्हणून मराठ्यांचा लढा जो आहे हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळेच आजच्या या मेळाव्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आणि मराठा समाजाची दिशा जी आहे ती या ठिकाणी ठरणार आहे। आणि म्हणूनच मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चाचे बांधव मुंबईमध्ये दाखल होत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।